नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ। पत्रकारांवर भ्याड हल्ला हा फक्त हल्ला नाही तर लोकशाहीवरील केलेला घात आहे। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र कमानीजवळ पार्किंगच्या पावतीवरून करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांनी पत्रकारांवर थेट हल्ला केला। या घटनेत पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजने यांच्यासह जी24 तासचे योगेश खरे आणि साम टीव्हीचे सोनवणे यांना मारहाण करण्यात आली। किरण ताजने हे गंभीर जखमी झाले आहेत। या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येवला शहर पोलिसात लेखी निवेदन देण्यात आले। या घटनेचा येवला मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करत पत्रकार हल्ला विरोधी प्रचलित कलम कायदा लावून अशा गुंडांवर योग्य ती कडक कारवाईची मागणी संघाच्या वतीने करण्यात आली आहे। अन्यथा महाराष्ट्रभर पत्रकार संघाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। त्र्यंबकेश्वर काल जो काही हल्ला झाले, जी24 तासचे खरे साहेब असेल, ताजने असेल, सोनवणे साहेब असेल, या तिघांवर जो काही गावगुंडांनी हल्ला केला तो अतिशय चुकीचा आहे। अशा प्रकारचा हल्ला होता कामा नये। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे। वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर जर असा हल्ला होत असेल ही ते अतिशय चुकीची बाब आहे। तर याचा आम्ही पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करून या ठिकाणी तालुका पोलीस स्टेशनला आलेलो असून या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन केलं। आंदोलनानंतर आम्ही आता तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भावरे साहेब यांना आम्ही निवेदन देतो आहे का हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करावी असं निवेदन या ठिकाणी आम्ही देत आहोत। ते झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं येवला शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात येत आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याकारणाने बऱ्याच ठिकाणी पत्रकारांवर गावगुंडांकडून हल्ले होतात। अशा प्रकारचे हल्ले झाल्यास त्या गावगुंडांना कठोर शिक्षा व्हावी अशी आमची सर्व पत्रकारांची इच्छा आहे। यापुढे असे काही प्रकार झालेस तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो। पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांना पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांचा निषेध असो झालेच पाहिजे। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।